बॅक टू हिमलताज लाईफस्टाईल. कशा आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे अपूर्वाचा तिळवा. तर चला तिळवा कसा करतो आम्ही ते बघा. चला. तर आपल्याला प्रश्न पडेल की अपूर्वा कोण आहे? तर अपूर्वा आहे माझ्या नंदेची सुनबाई, म्हणजे लोकेशची पत्नी. तर बघा तुम्ही, आम्ही तिचा तिळवा कसा साजरा केला. ते खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं. काळ्या कलरची थीम होती आणि त्याच्यावरती खूपच कलरफुल असं छान डेकोरेशन केलेलं होतं आणि कलरफुल पतंगीसुद्धा लावलेल्या होत्या आणि खूपच सुंदर असं डेकोरेशन होतं. जितकं कौतुक करावं तितकं कमी होतं. बघा तुम्ही. आणि आतमध्ये सुद्धा खूप सुंदर त्यांनी एक असं त्यांना बसण्यासाठी खूप छान काउच ठेवला होता. त्याच्या मागे सुद्धा खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. बघू शकता तुम्ही. बघा किती कलरफुल पतंगी आहे आणि छान असं नाव वगैरे खूप सुंदर लिहिलेलं आहे. तर सगळ्यांनी तारीफ केली याची. आणि बाजूलाच अशी पूर्ण भातुकली ठेवलेली होती. भातुकली म्हणजे सगळं, म्हणजे टेराकोटेचं सगळं सामान होतं. म्हणजे वरवंटा पाटापासनं तर ज्या ज्या आपल्या संसारामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या इथे होत्या आणि खूप छान असं अरेंज केलं होतं त्यांनी. इथे सुद्धा पतंगी लावलेल्या होत्या आणि अपूर्वाच्या काही फोटोज लावलेल्या होत्या आणि छोट्या छोट्या सुगड भरून ठेवल्या होत्या. सुगडमध्ये पूर्ण वाणाचं सगळं सामान ठेवलं होतं. वाणाचं म्हणजे शेंगा आहे, बोरं आहे, गहू, ऊस, हरभरा असं सगळं वेगळं वेगळं असं छान भरून ठेवलेलं होतं. तुम्ही बघू शकता. इथे तुळशी वृंदावनसुद्धा आहे आणि गाय आहे, गोठा आहे आणि तिळाच्या प्रत्येक प्रकारामध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये तिळाच्या वड्याच ठेवलेल्या होत्या सूपामध्ये आणि लाडूसुद्धा ठेवलेले होते. तुम्ही बघू शकता इथे. आणि त्याचबरोबर साईडला असे स्टॅच्यू ठेवलेले होते दोघांचे. तर त्यांनासुद्धा काळे कपडे घालून दिले होते, काळी साडी आणि त्याला बंगाली कुर्ता वगैरे. आणि हे दिव्यांची अशी नथ तयार केलेली होती. दिव्यांनी पूर्ण आकार देऊन कलरफुल दिवेसुद्धा होते त्यामध्ये. अशी नथेचा आकार दिलेला होता त्याला आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. सगळ्यांनी तारीफ केली, सगळ्यांना आवडलेलं होतं हे. आणि इथे पूर्ण वाणाच्या साहित्यानेच रांगोळी काढलेली होती. माझ्या भाचीनी, योजूनी खूप सुंदर रांगोळी काढलेली होती. फुलांनी वगैरे सजवलेलं होतं. आणि आता इथे अपूर्वाची आई तिचं पाय वगैरे धुवून त्यांचं औक्षण करणार आहे. तर आता तिळव्याला सुरुवात झालेली आहे. बघू शकता तुम्ही. तर अपूर्वाच्या आईनी औक्षण केलं. त्याच्यानंतर दोघांनाही आहेर केला आणि जावयाला तिळगुळ दिला चांदीच्या वाटीमध्ये. आता इथे अपूर्वाची मोठी आई औक्षण करत आहे. तर असं करून आम्ही 5 सुहासिनींनी औक्षण केलं अपूर्वाचं. इथे तिची काकू आता औक्षण करीत आहे. आता इथे शुभांगी करीत आहे. शुभांगी म्हणजे लोकेशची मोठी बहीण, म्हणजे माझी मोठी भाची. ती औक्षण करीत आहे. आणि आता योजू करत आहे औक्षण. इनीच रांगोळी काढलेली होती. खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे योजनानी. आणि आता इथे मी करीत आहे औक्षण. आज मी साऊथ इंडियन लुक केलेलं होतं. छान लांब अशी वेणी घातलेली होती आणि गजरा लावलेला होता. तर कसा वाटला माझा हा लुक मला नक्की कळवा.
इथे अपूर्वाची आई माझ्या दोन्ही भाच्यांना हळदी कुंकू लावित आहे आणि ओटी देत आहे, वाण देत आहे म्हणजे, आणि तिळगुळ देत आहे. तर अपूर्वाच्या आईने या दोघींना सुद्धा आहेर केलेला आहे. आणि आता इथे मला सुद्धा अपूर्वाच्या आईनी ओटी दिली, तिळगुळ दिला. आता पाठांतर झाली सांगा सांगा 10तून 10 गेले, राहिले 0. आणि प्रदीपराव माझ्या नशिबाला मिळालेले माझे पुण्य. मस्त. नमस्कार. मामी जोड मामी जोड एक मिनिट मामी व्हिडिओ काढ. सारा बोल पोलीस उखाणा विचार नाही मला माहिती फोटो काढत होते ना, म्हटलं आता सांगा उखाणा सांगा. नानोराचं 1 नंबर होतं मामाची. भाऊजी मंगल माती मंगल देवी वंदन करते तुला, राजेश रावांचं नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला. छान छान छान.
तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी.